नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2026 याबाबतची काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। यामध्ये एक्झाम डेट, निवड यादी, कागदपत्र पडताळणी आणि लेखी परीक्षेचे निकाल। तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, पोलीस भरती मार्फत 15 मार्चला ज्याची एक्झाम झालेली होती, तर आता काही घटकामार्फत आपली निवड यादी पण जाहीर केलेली आहे। तर आता ज्यांची निवड यादी झालेली आहे त्याची कागदपत्र पडताळणीसाठी नोटीस पण आलेली आहे आणि काही लेखीचे निकाल पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर बघा कोणकोणत्या घटकामार्फत जाहीर केलेला आहे। तर बघा मित्रांनो, जळगाव जिल्हा मार्फत आपली कागदपत्र पडताळणीसाठी सूचना जाहीर केलेल्या आहे। तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारासाठी कागदपत्र पडताळणीबाबत सूचना। ठीक आहे, तर आता तुमची कागदपत्र पडताळणी पण या ठिकाणी होणार आहे। तर या ठिकाणी बघा, तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांना दिनांक 25 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय परिसर जळगाव येथे मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्र व त्या कागदपत्राची छायांकित प्रती 2-4 पासपोर्ट साईजचे फोटो उपस्थित राहावे। तर जळगाव मार्फत आपली कागदपत्र पडताळणी होणार आहे। यामध्ये 25 तारीख दिलेली आहे, 25 मार्च सकाळी 10 वाजता संबंधित पत्त्यावर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे। त्यांची निवड झालेली आहे। तुम्हाला 2 छायांकित प्रती पण सोबत घेऊन जावं लागेल, झेरॉक्स प्रती 2 सेटमध्ये घेऊन जायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जायचे आणि 4 फोटो पण सोबत घेऊन जायचे। तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायची। मित्रांनो, नंतरची यादी आहे पुणे लोहमार्ग। तर पुणे लोहमार्गामध्ये 54 जागेची भरती निघालेली होती। तर आता याची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ठीक आहे, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट अँड वेटिंग लिस्ट। आता ही पूर्ण ओपन कॅटेगरी म्हणजे कॅटेगरीनुसार जाहीर केलेली आहे। तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता। यामध्ये मैदानी चाचणीचे मार्क्स, रिटन एक्झाम मार्क्स आणि टोटल मार्क्स। ठीक आहे, आता यामध्ये बघा सिलेक्शन आणि वेटिंग सोबत सोबतच दिलेलं आहे, हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं। ठीक आहे, सिलेक्टेड वेटिंग लिस्ट एकाच खाली एक दिलेलं आहे, हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावे लागणार आहे। तर बघा मित्रांनो, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड, लक्षात ठेवायचं, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यामध्ये एकूण 174 जागेची भरती निघालेली होती। तर आता याची पण तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। हो मित्रांनो, तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। जर तुम्हाला या निवड यादीवर काही आक्षेप असेल, तुम्ही 26 मार्च दुपारी 1 वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकता। मेल आयडी या ठिकाणी दिलेला आहे। ठीक आहे, तर बघा यादी कशा प्रकारच्या लावण्यात आलेली आहे। तर कॅटेगरीनुसार ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे, चेक करून घ्यायची। ठीक आहे, तुमची कॅटेगरी काय आहे हे व्यवस्थित पाहायचं आणि आपली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पाहून घ्यायची। जे विद्यार्थी नियुक्त झालेली आहे दोघांची नावे या ठिकाणी दिलेली आहे। नंतर आहे मित्रांनो, पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण, टोटल 809 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिलेली होती 15 मार्चला। तर आता इथं निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। ठीक आहे, 809 विद्यार्थ्यांनी निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तुम्ही एक्झाम मध्ये किती मार्क्स मिळालेले हे चेक करू शकता आणि तुम्हाला फिजिकल मध्ये आणि मैदानी चाचणीमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजे दोन्ही मिळून हा निकाल जाहीर केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, कॅटेगरीनुसार हा निकाल चेक करायचा। पोलीस अधीक्षक नांदेड, तर नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा दिलेली असेल तर याची मार्क्स पण आता या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि दोन्ही मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजे लेखीचे मार्क्स आणि ग्राउंडचे मार्क्स हे दोन्ही मार्क्स मित्रांनो या ठिकाणी दाखवलेले आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायचं। नांदेड जिल्हा पोलीस, तुम्ही जर या ठिकाणी आपली एक्झाम दिलेली असेल, मैदानी चाचणी दिलेली असेल, याचा आता निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, SRP गट क्रमांक 4 हिंगणा रोड नागपूर यांच्या मार्फत आपल्या मैदानी चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून एकाच दराप्रमाणे जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे याची यादी पण मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे। ठीक आहे, तुमचं नाव व्यवस्थित चेक करायचं आणि तुम्हाला फिजिकल मध्ये मिळालेले मार्क्स याच्या आधारावर जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायचे। एकाच दराप्रमाणे ही यादी जाहीर केलेली आहे। यादी या ठिकाणी आरक्षणानुसार लावण्यात आलेली आहे, अनाथ आरक्षण। ठीक आहे, ओपन कॅटेगरी 100 पैकी 100 घेणारे विद्यार्थी पण या लिस्ट मध्ये चेक करून घ्यायचे। तसेच मित्रांनो, SRPF गट क्रमांक 20, SRPF गट क्रमांक 5 आणि SRPF गट क्रमांक 7 या ठिकाणी मैदानी चाचणी सुरू आहे। तर याची मैदानी चाचणी निकाल पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। ठीक आहे, 24 तारखेचे निकाल तुम्ही संबंधित वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता। तसेच नवी मुंबई, ठाणे ग्रामीण आणि मुंबई लोहमार्ग याची प्रवेशपत्र आलेली असून संबंधित विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशपत्रे डाउनलोड करून घ्यायचे। 29 मार्चला यांची एक्झाम होणार आहे आणि मीरा भाईंदर याची जी परीक्षा आहे हे 11 एप्रिलला होण्याची शक्यता आहे। लक्षात ठेवायचं, मीरा भाईंदर 11 एप्रिल याची परीक्षा होऊ शकते।
तर आता आपण पाहणार आहोत हे जे निकाल आहे हे तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता. तर बघा मित्रांनो, तुम्हाला रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागेल, गुगलवर येऊन पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करायचं. असं सर्च केल्याबरोबर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे. या ठिकाणी बघा, पोलीस भरती रिझल्ट, पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल असा इंटरफेस दिसणार आहे. तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल. यावर क्लिक केल्याबरोबर तर खाली यायचं. खाली आल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण रिझल्टची लिंक पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या अंतर्गत आपला निकाल पाहायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही आपला निकाल चेक करू शकता. ठीक आहे. समजा आपण नवी मुंबईची निकाल पाहिलेला लेखीचा, तर यावर क्लिक हेअर दिसत आहे. यावर क्लिक केल्याबरोबर नवी मुंबईची वेबसाईट ओपन होऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते PDF पण डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केल्या जाईल. ठीक आहे. तुम्हाला कोणताही निकाल जर पाहायचा असेल तर या ठिकाणी येऊन चेक करायचा. आपला निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. निकाल कशा प्रकारे डाउनलोड करायचा, मैदानी चाचणी निकाल कशा प्रकारे चेक करायचा, निवड आधी कशा प्रकारे चेक करायची. जर तुम्हाला लिंक लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. त्यावर तुम्हाला लिंक मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्त चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.